ची बातमी आहे। भाजपचे नेते नितेश राणेंनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधींविषयी बोलताना काही आक्षेपार्ह विधान केलं। केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे, दहशतवादीच राहुल गांधी यांना मतदान करतात असं मोठं विधान नितेश राणेंचं। आणि अतिरेक्यांना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेत असं नितेश राणेंनी म्हटलं। आमच्या ह्या केरळमधल्या भावांनी 12,000 आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा। 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत। तर नितेश राणेंनी केलेल्या आरोपावरती काँग्रेसनं तीव्र प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना आहे की ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? मालेगाव हे रोहिंग्या मुस्लिमांचं आश्रयस्थान बनत चालल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला। याबाबत मालेगावात पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन सोमय्या तिथं जाऊन चर्चा करणार आहेत। मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे। माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत। ते मी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे। एका बाजूला वोट जिहादचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुसतायत, भारतात, त्यांना मालेगावात आश्रयस्थान मिळत आहे। हा वोट जिहाद भाग 2 हे आता माझं लक्ष आहे। काही दिवसांपूर्वी आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मुंबईतल्या अवैध बॅनर्सवरती कारवाई करण्याची मागणी केली होती। या बॅनरबाजीमुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याचं पत्रात म्हटलं होतं। पण मातोश्रीच्या अंगणातच सध्या बॅनरबाजीचा सुळसुळाट झालाय। अनिल परबांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर लावण्यात आले। काही दिवसांपूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत मुंबईत जे पोस्टर लागले जातात, अधिकृत असतील अनधिकृत असतील, अशा अनेक पोस्टर जे आहे मुंबईत लागतात, त्यामुळे कुठेतरी मुंबईचं विद्रुपीकरण असं होतं असा उल्लेख जे आहे पत्रात केला गेला। परंतु पाहायला गेलं तर आज मुंबईत कलानगर येथे जे आहे मोठ्या प्रमाणात शिवसेनेची बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमदार आणि शिवसेनेचे नेते, विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेने नेते अनिल परब यांचे जे आहे वाढदिवसाच्या आशयाचे बॅनर जे आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात कलानगर येथे पाहायला मिळत आहेत। पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत सर्वच पक्षीयांवरती कुठेतरी बंधनकारक असणं देखील जे आहे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आलं आणि कुठेतरी सर्वच पक्षीय जे आहे यावरती विचार करून संपूर्ण गोष्टींवर एकत्र काम केलं पाहिजे असं देखील जे आहे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात उल्लेख केलेला आहे। आणि पाहायला गेलं तर नक्की कारवाई किंवा या सर्व गोष्टीवरती काम करायचं तरी कोणी, हा देखील प्रश्नचिन्ह जो आहे उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।